हॅलो गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर कशा आहात फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असेल. तर इथे संध्याकाळची वेळ आहे आणि मस्त चहा वगैरे झाला आहे. आता स्वयंपाकाची तयारी करते. तर इथं सगळ्यात पहिल्यांदा तर भात लावून घेते. भात लावून झालं की नंतर भाकऱ्या वगैरे बनवणार आणि मग बघू. आज मटकी डाळ बनवायचा बेत चाललाय. चला, मटकी डाळ आणि मेथीची भाजी बनवणार आहे. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा आणि माझे ब्लॉग्स कसे वाटतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जर तुम्हाला आमच्या सोलापूर स्टाईलमधली कोणतीही रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की शेअर करेन. चला तर भेटते थोड्या वेळानंतर. मग बाय. तर मैत्रिणींनो, इथं सगळ्यात पहिल्यांदा मी स्वयंपाक करताना भातच लावते, कारण की भात लावला की एका साईडला भात शिजतं, आपलं भाजी निवडायचं म्हणा किंवा भाजी बनवायचं म्हणा ते काम होऊन जातं. आणि मुलांना पण म्हणजे भात जास्त आवडतो, पण मी जास्त भात देत नाही मुलांना, भाकर आणि भाजीच देते खाण्यासाठी. आणि मुलं नाही का आमच्यासोबत जेवतात, फक्त लहान मुलगी जी आहे ना माझी, तिला चारावं लागतं. म्हणजे खाती, पोट भरून खात नाही म्हणून मग तिला चारावं लागतं. नाहीतर असं म्हणजे मेथीची भाजी, शेपूची भाजी म्हणा, हरभऱ्याची भाजी आवडीने खाते. आणि भेंडी तर तिला खूपच जास्त आवडते. तर इथं आता मस्तपैकी भात लावून झाला की पुढे मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन जे आहे ते शेअर करणारच आहे. तर मी इथं पाहत होते कॅमेरा व्यवस्थित बसलाय की नाही. स्टँड आहे, पण स्टँड लावलं की खूप म्हणजे असं नाही का, कसं ठेवायचं काय ठेवायचं कळत नाही, म्हणून मी असं जसं ॲडजस्ट होईल तसंच बनवते. चला तर पहा फ्रेंड्स, इथं भात तर आता लावून झालेला आहे. तर इथे बाबांनी आमच्या भाजीपाला आणलाय. तर काय आणलंय भाजीपाला बघते सगळ्यात अगोदर. मला मेथीची भाजी म्हटलेत आणि आणखीन काय असेल तर मग तुमच्यासोबत. वा, हे बघा मेथीची भाजी आणली. तर आता मस्तपैकी मेथीची भाजी बनवणार आहे आणि मटकी डाळीची आमटी बनवणार आहे. तर चला, ब्लॉग कंटिन्यू करा. माझं तर सगळ्यात बोरिंग काम म्हणजे मेथीची भाजी आणि शेपूची भाजी निवडणं. आणि आता जाऊ दे, काय करायचं, निवडायला लागणारच. एक जादू पाहायचं आहे का तुम्हाला? फक्त मी टोमॅटोवर चाकू ठेवते आणि एका सेकंदात आपला कांदा टोमॅटो कापून रेडी आहे. तर जाऊ द्या, जोक आहे हा, नाही तर तुम्ही खरंच समजचाल. तर मैत्रिणींनो बघा, आता इथं मस्त मेथीची भाजी वगैरे नीट केली आहे. आणि आता म्हणजे अभ्यास पण करायचा मला. यावर्षी 12वीला ॲडमिशन घेतलंय आणि म्हणजे खरंच खूप डिफिकल्ट होऊन जातं. आणि त्यात शिवण क्लास पण शिकायला चालले. तर चला, आता कसं तरी मॅनेज करावंच लागणार आहे. तर आता इथं मस्त कांदा टोमॅटो चिरून ठेवलाय. तर आता इथं मस्त कढई तापते आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला बनवायची आहे भाजी. तर चला, आता मी तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते. इथं आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचे. मी अंदाजे घेतले, तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. खूप सोपी रेसिपी आहे आणि करून पहा तुम्ही, आणि खूप टेस्टी होते. जर कधी काय भाजीपाला वगैरे नसला तर मी तर हीच बनवते. तुम्ही पण एकदा बनवून पहा कशी वाटते. तर इथे कांदा टोमॅटो टाकला की टाकला मी लगेच मीठ टाकून घेते, कारण की जो काही आपला टोमॅटो आणि कांदा आहे तो छान मऊ पडतो. आणि काय करते मी सांगते तुम्हाला, कांदा जेव्हा टाकेल ना त्याच्यानंतर लगेच टोमॅटो देखील टाकते, कारण की मग कांदा खूपच भाजला की मला नाही आवडत. म्हणजे दोन्ही एकत्र भाजले ना सगळं मीडियममध्ये भाजलं जातं त्याच्यामुळे. तर तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही करू शकता, पण मी जस्ट माझी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता इथं मस्त मीठ टाकते. थोडंसं मीठ टाकल्यानंतर एक 2-4 मिनटं कांदा टोमॅटो आपल्याला छान परतून द्यायचं आहे. आणि खरंच खूप मस्त लागते हे अशी भाजी करायची आणि गरमागरम भाकरी सर्व करायची. खूप टेस्टी होते भाजी. काही भाजीपाला नसलं की आपलं बनवून खायचं कधीतरी असं. आणि माझ्या मिस्टरांना तर खूप आवडते ही भाजी, त्यांची फेवरेट आहे. जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटात ही भाजी आपली तयार होते. तर इथे आपले घरगुती मसाले म्हणजे जे काही काळं तिखट असतं घरी बनवलेलं तेच टाकते मी इथं. दुसरे कुठलेच मसाले मी या भाजीमध्ये ॲड करत नाही. फक्त आपला घरगुती मसाला आणि थोडंसं मीठ चवीपुरतं.
तर आता हे छान फ्राय करून घ्यायचं 1 सेकंदभर आणि त्याच्यामध्ये लगेच मटकी डाळ टाकायचं, कारण की आपला जो काही मसाला आहे तो करपू नये, त्याची चव जाऊ नये. तर याच्यामध्ये लगेच मटकी डाळ टाकायची. तुम्ही तुमच्या हिशोबाने किती जणांसाठी करताय त्या हिशोबाने करा. मी इथं तिघांसाठी बनवली होती आणि मस्त झालती भाजी. आणि छान आता मिक्स करून घेते. मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं लगेचच्या लगेच, कारण की आणि गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही, एकदम बारीकच ठेवायची. आणि खूप भारी झालती भाजी आजची, तर झणझणीत झालती. आणि आमच्या सोलापूरकडच्या सगळ्या भाज्या झणझणीतच असतात. आणि पुढे तुम्हाला जर कुठली रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करायला विसरू नका. आणि मी होम टूर द्यायचं ठरवत आहे येत्या आठवड्याभरामध्ये. आपला होम टूर होईल किंवा मग 15 दिवस तरी लागतील, कारण की थोडंसं काम बाकी आहे, म्हणजे करायचं. मी प्लॅनिंग केलं आहे तसं काहीसं, म्हणजे घर डेकोरेट करण्यासाठी. तर चला, कशी वाटली भाजी नक्की मला सांगा कमेंटमध्ये. आणि पाहू शकता आता आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. तर चला आता इथेच थांबूया. तर मैत्रिणींनो, आता आपली भाजी तर शिजते, तर तोपर्यंत म्हणलं बसून तर काय करायचं. तर इथं आता मस्त संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:15. इथं माझा भात आणि भाजी आता शिजते. भात तर रेडी आहे, मेथीची भाजी पण नीट करून ठेवली आहे. तर आता मला बनवायच्या आहेत भाकऱ्या. तर भाकऱ्यांचा माझा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल चॅनलवर. नसेल बघितलं तर मी तुम्हाला लिंक देते, खाली जाऊन बघा. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच बास, कारण की काय बोलायचं काय नाही, काही सुचत नाही आहे. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.